मंडळी, आयुर्वेद साक्षर याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. साक्षर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. साक्षरतेसाठी आपलं सरकार प्रयत्न करत असतं. त्या पद्धतीनेच आयुर्वेद साक्षर म्हणजे आयुर्वेदामध्ये जे खरं काय दिलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कसं यासाठी मी प्रयत्न करत असतो. परंतु आमचे जे व्हिडिओचं यूट्यूबचं ॲनालिटिक्स असतं त्याच्यामध्ये ट्रेंड्स जे असतात त्याच्यामध्ये मी काही व्हिडिओ पाहिले ना, आश्चर्याचा मला धक्काच बसला. हे याच्यात मिसळा म्हणजे तुमचे केस जन्मभर काळे राहतील, किंवा काय तर एखादा चमचा याच्यामध्ये घाला म्हणजे काय असतं, म्हणजे तो थंबनेल असतो त्याच्यामध्ये हा एक चमचा याच्यामध्ये घाला म्हणजे तुम्ही जर कॉटवर पडलेले असाल तर धावायला लागाल, तुमची हाडं लोखंडासारखी मजबूत होतील. अरे हे काय, आणि किती, आणि एका दिवसात पळायला लागाल. अरे काय आहे. एक लक्षात ठेवा, तूप खाल्ल्याने रूप येतं का हो कधी? साधी गोष्ट आहे. एखादी गोष्ट जर आपण खाल्ली तर लगेच त्याचा परिणाम साधत नसतो, परंतु लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि वेडी लोक ते पाहत राहतात आणि त्याचा परिणाम होतो की नाही हे पण माहीत नाही. परंतु शास्त्रीय पद्धतीने आयुर्वेदाचं जे विवेचन केलं जातं त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला थोडा वेळ द्यावाच लागतो. आपल्या शरीराची जी पचनसंस्था आहे ह्याच्यामध्ये मेटाबॉलिझमही असतं आणि प्रत्येक टिश्यूचं पोषण होत असतं. आपल्या लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम होत असतं, ज्याला चयापचय क्रिया असं म्हणतात. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मेटाबॉलिझम होत असतात. एक कार्बोहायड्रेटचं आहे, प्रोटीनचं आहे, फॅटचं आहे, आणि त्याच्यामधून आपल्या शरीराचं पोषण पण होत असतं. आणि हे शरीराचं पोषण होत असताना त्याला एक ठराविक वेळ लागतो ना. तुम्ही एखादी गोष्ट खाल्ली डायरेक्ट हाडामध्ये गेली ना हाडं मजबूत झाली असं होऊ शकतं का? त्या हाडामध्ये जायला किती दिवस लागतात माहिती आहे का तुम्हाला? हाडं म्हणजे हाडं जो अस्थिधातू म्हणतो आपण, तो रस, रक्त, मांस, मेद आणि अस्थि 5वा धातू आहे हा. आणि 5वा धातू म्हणजे त्याला जवळजवळ 30 दिवस नुसतं औषध तिथपर्यंत जायला लागतात. आणि तिथं म्हणजे आज खाल्लेलं औषध आपलं ते 30 दिवसानंतर हाडामध्ये जातं आणि हाडामध्ये गेल्यानंतर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला वेळ लागतो. म्हणजे अस्थिसदृश्य गोष्टीमध्ये त्याचं रूपांतरण व्हायला वेळ लागतो. मग जर असं असेल तर तुम्ही एका दिवसात एखादी गोष्ट खाऊन तुमची लोखंडासारखी हाडं होऊन तुम्ही पळायला लागणार आहे का हो? तुम्ही बेडरिडन असाल तर चालायला लागणार आहे का? साधी गोष्ट आहे ना. सांगणाऱ्यालाही कळत नाही आपण काय सांगतोय ते. थंबनेल इतका छान झकपक बनवायचा आणि आतमध्ये गेलं तर काहीच नसतं. त्यामुळे मी याच्यासाठीच प्रयत्न करत असतो की तुम्हाला योग्य तेच तुमच्यापर्यंत पोचावं. उगीच कुठली तरी जादू पाहून त्याच्या मागे लागून काहीतरी करायचं याला काहीही अर्थ नाही आहे. आपण ज्या गोष्टी खात असतो, ज्या गोष्टी पचवत असतो, त्याच्यानंतर त्याचं रूपांतरण दुसऱ्या गोष्टीमध्ये होत असतं. त्याच्यावर चयापचयाची क्रिया होते, मेटाबॉलिझम होतं, आणि या सगळ्या गोष्टी रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या 7 धातूंपर्यंत जातात आणि त्या 7ही धातूंचं पोषण होतं. आणि नंतर तो धातू किंवा तिथे टिश्यू वाढत असते आणि त्याच्यानंतर आपल्या एखाद्या टिश्यूमध्ये कमतरता असेल, डिजनरेशन असेल, झीज असेल तर ती भरून येत असते. म्हणूनच आजचा विषय घेऊयात आपण, पचवणं काय असतं ते, नंतर चयापचय काय असतं ते, आणि धातूमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं ते. आता आयुर्वेदामध्ये 6 रस सांगितलेले आहेत. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. हे 6ही रस आपल्या जीवनामध्ये असावेत असं आयुर्वेद म्हणतात. आणि या 6 रसांमध्येच फॅट्स येतात, याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स येतात आणि याच्यामध्ये प्रोटीन्स येतात. आणि जेव्हा या गोष्टी आपण खात असतो तेव्हा त्याच्या चेन्स वेगळ्या असतात. चेन्स म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट घेतली तर त्याच्यामध्ये कार्बन पण असतो आणि हायड्रोजन पण असतो आणि त्याचं बॉन्डिंग असतं आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने असतं. ते वेगवेगळ्या पद्धतीने जोडलेलं असतं आणि त्यानुसारच तो पदार्थ आपल्याला प्रेझेंट होत असतो, दिसत असतो. समजा एखादा आपण प्रोटीन खातो आहे, ते दातामध्ये चावलं जातं, व्यवस्थित त्याचा गाळ केला जातो, त्याच्यामध्ये लाळ मिक्स होते, तिथं थोडंफार त्याचं पचन होतं आणि हे सगळं नंतर जातं पोटामध्ये इसोफेगस थ्रू. पोटामध्ये गेल्यानंतर तिथे हायड्रोक्लोरिक ॲसिडचं सिक्रेशन होतं, तिथे अन्नाचं चर्निंग होतं म्हणजे घुसळल्यासारखं होतं, त्याचे छोटे छोटे कण होतात आणि ते छोटे छोटे कण झाल्यानंतर हे सगळं मटेरियल आहे ते पुढे जातं आणि ग्रहणीमध्ये त्याच्यामध्ये 2 भाग होतात, एक अन्नरस आणि दुसरा फिकल मटेरियल म्हणजे मलभाग. जो अन्नरस असतो तो आतड्यामधून शोषला जातो आणि हा अन्नरस ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहेत, प्रोटीनचे कण जास्त आहेत, तर ते जे कण आहेत ते लिव्हरमध्ये जातात आणि त्याच्यामध्ये मेटाबॉलिझमची प्रक्रिया व्हायला लागते आणि आपल्या शरीराच्या मांसासमान त्याच्यामध्ये चेंजेस घडतात, त्याच्या चेन्स बदलतात आणि आपल्या मांसाला म्हणजे मसल्सला सदृश
अशा गोष्टींमध्ये त्याचं रूपांतरण होतं आणि नंतर हा सगळा कार्यभाग साधतो, आपल्या मसलला ताकद येते, आपल्या मसल्स वाढतात. हाडांचंही तसंच आहे. एखादं कॅल्शियमयुक्त आपण जर गोष्ट घेतली, कॅल्शियम जास्त असलेली गोष्ट घेतली, हाडांच्या पोषणासाठी एखादी गोष्ट जास्त असलेली घेतली, तर ती अशीच पोटामध्ये पचवून लिव्हरमध्ये जाऊन त्याचं जे कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, त्याचं रूपांतरण होऊन ते हाडामध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं, त्याच्यामध्ये त्याचं रूपांतरण होतं. ही सगळी जी प्रक्रिया आहे त्याला साधारण 7 ते 40 दिवस लागत असतात. मग एवढे जर दिवस लागत असतील तर लगेच तूप खाल्ल्यानंतर रूप येईल का हो? नक्कीच नाही येणार. त्याच्यामुळेच आम्ही नेहमी म्हणतो की एखादी गोष्ट सातत्याने जर करत राहिलं तर त्याचा चांगला फायदा होतो. वजन जरी कमी करायचं झालं तर जे म्हणतात की 7 दिवसात वजन कमी करू, 7 दिवसात 10 किलो वजन कमी करू, त्यालाही काही अर्थ नाही आहे. कारण जेवढं तुमचं वजन झटझट कमी होतं तेवढंच ते झटझट वाढूही शकतं. आता हे वजन झटझट कमी का होतं? कारण आपल्या ॲडिपोज टिश्यू म्हणजे मेदाच्या पेशी ह्या चांगल्या फुगलेल्या असतात आणि जेव्हा आपण एखादं औषध घेतो, व्यायाम करतो, तेव्हा त्या मेदाच्या पेशीमधला द्रव भाग हा बाहेर पडतो, सर्क्युलेशनमध्ये जातो आणि तो बाहेर पडतो, निघून जातो. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपलं वजन कमी झालं आहे. आणि जेव्हा परत आपण स्निग्धपणा, द्रवत्व हे परत गेन करतो, तेव्हा ह्या पेशी परत फुलतात आणि परत आपण जैसे थे वैसे. मग ह्या मेदाचं लेखन झालं पाहिजे, मेद खरवडला गेलं पाहिजे, तरच तुमचं वजन खऱ्या अर्थाने कमी होत असतं. ह्या अशी धातूंची गंमत आहे. कुठलीही गोष्ट खाल्ल्याने लगेच रूप येत नसतं. आपण काय करतो? आपण जादूचे प्रयोग आणि काहीतरी पटकन आपल्याला लाभ व्हावा म्हणून आपण मागे पळत राहतो, काहीतरी करत राहतो, चुकीच्या गोष्टी करत राहतो. परंतु जेव्हा आपण आयुर्वेदाने सांगितलेल्या, चरकाचार्यांनी सांगितलेल्या, सुश्रुतचार्यांनी सांगितलेल्या किंवा वाग्भटाचार्यांनी सांगितलेल्या गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर त्याचा चांगला फायदा, उत्तम फायदा आपल्याला मिळू शकतो. याचं कारण त्यांनी जे चांगलं आहे तेच सांगितलेलं आहे, जे त्याज्य आहे, जे योग्य नाही ते त्यांच्या ग्रंथांमधून त्यांनी काढून टाकलेलं आहे. आणि जे जे म्हणून ग्रंथामध्ये आहे तेच मी तुमच्यासमोर मांडत असतो. त्यामुळे सत्य ज्ञान जरी ते जादूही नसलं तरी ते ज्ञान असतं. आज ना उद्या तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो आणि तुमच्या विचार करण्याची क्षमतासुद्धा आणि दिशासुद्धा योग्य रीतीने ठरवण्याचं काम हेच आयुर्वेदातलं खरं ज्ञान करू शकतं. आता इथेच तुमची रजा घेतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं गृहीत धरतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.